हॅलो, मी स्वीटी पाटील ना. आज आमच्या रॉकगर्लच्या ग्रुपमधली ऋषाल दिदीची हाय हालत म्हणून संध्याकाळच्या टाइमला आलेली नवऱ्याच्या करवल्या हालत घेऊन रात झाल्यावर इकडे चालू झाली हालत. मग सगळी पब्लिक लागली नाचायला आणि एके साईडला चालू झाला गोर भरवाचा कार्यक्रम. मग गोर भरवल्यावर आम्ही गेलो जेवायला. त्या मस्त डालमुडीशा जेवलो ना. घराजवळ आलो समजला मावशीनं मामासाहेब पण आले आणि आम्ही रॉकगर्ल्स केला होता पंजाबी लुक. मग व्हिडिओ ना फोटोशूट करून घेतला ना. आम्ही आलो इकडे मांडवान नाचायला. हिरवी बघा कशी स्टेप करून नाचते ना. हल्दीन सगळी ऑन फायर तर होतीच पण आमचा तर वेगळा स्वॅग होता. तरी आमची रॉकगर्लच्या ग्रुप मधल्या 2 मेंबर कमी होत्या आणि त्यांची कमी जाणवावी नाही म्हणून त्याने व्हिडिओ कॉल तर आम्ही चालूच ठेवलं होतं. मावरी नाचून आम्ही थकलो ना. आलो जरा पाणी पिवायला. मग अंकल बोलायला लागलाय पाणी काय पिता ये गे चिल्ली खा. त्यावर 12 वाजून गेले. मग आम्ही खाला नाही ना. आलो मग मांडवानी. इकडे सगळ्यांचा नाचणारा चालूच होता. मावरा नाचून नाचून रुई जाम थकली ना. आली पप्पाच्या मांडीवर बेसून राहिली. मग दिदी साहेब मिळून ऋषाला उशिरला. ती पहिले घाबरली ना मग लागले नाचायला. मग दिदीचा इकडे डान्स तर बघा पंजाबी लुक केले एकदम पंजाबी सारखी नाचत होती. इकडे बापले की नाचत होते हात धरून. मग नाचण्यावाल्या जरा ब्रेक घेऊन आलो आम्ही नवरीच्या घराने. इकडे जियाची नाटकात वेगळीच चालली होती. नेहा अंश तर झोपाच्या मूड मध्येच होता ना. ऋषाल दिदी पण जाम थकलेली तर बेसली जरा. मग परत आलो आम्ही इकडे नाचायला. आवरा नाचून तर माझं पाय दुखायला लागलं म्हणून येऊन बसलो ना कारला मी स्नॅप. आणि आता जसा टाइम होत चाललेला तशी पावनी कमी होत चाललेली आणि इयर पण वारत चाललेलं. आणि मोन्यात आता बघा कसा डॉगेश भाईच्या बरोबर नाचत होता. डॉगेश भाईला पण आलती पक्की मजा. आणि अंशी पण आता झोप उरलेले नाचत होता पक्का त्याच्या पप्पाच्या बरोबर. आणि दक्ष चालू आणि 10वीचा पेपर तरी तो ऑन फायर होता. आवरा नाचला का भाई पाय चाखरून राहिलेला हालतच नव्हता. मग दिदीने जराशी मालिश केली ना जरा मूव झालं त्याचा पाय. डीजे होता 2 वाजेपर्यंत पण इकडे 4 वाजायला आले तरी काही डीजे नव्हता होत नाही. पोरा पण काही झोपत नव्हती. मी तर चाललो आता झोपायला. चला भेटू आता लग्नाच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.